गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज. डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज आपला अभ्यासाचा दशक 7 समास 10 देहांत निरूपण. आतापर्यंत बऱ्याच वेळा आपण सातत्याने ब्रह्म सत्य व माया असत्य याचा विचार केला आहे. याही समासाची सुरुवात करताना समर्थ आपल्याला पहिल्याच ओवीत सांगत आहेत. मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमांचे कृत्य, ऐसे असे पाहता श्रीराम. की पहिल्या 1 ते 8 ओव्यांमध्ये पुन्हा ब्रह्म आणि मायेबद्दलच समर्थ आपल्याला सांगणार आहेत. अधिष्ठान ब्रह्मावर मायेच्या प्रभावामुळे जगताचा अध्यास होतो. अधिष्ठान ब्रह्म सत आहे तर माया असत आहे. सत म्हणजे जे त्रिकालाबाधित असते, तिन्ही काळात जे ते असतेच, ते नाही असं कधी होतच नाही, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि माया मात्र सत असत विलक्षण अनिर्वचनीय आहे. कारण मायेला सत म्हणावे तर तिचे ज्ञान झाले की तिचा निराश होतो, आणि असत म्हणावे तर ती दिसते म्हणून ती सत आणि असतच्या दोन्हीही लक्षणांशी जुळत नाही, म्हणून तिला विलक्षण म्हटले जाते. आहे आणि नाही असं तिचं कधीच वर्णन करता येत नाही, म्हणून ती अनिर्वचनीय आहे. सत्यही नाही आणि असत्यही नाही, म्हणून ती मिथ्या आहे. की जसं मृगजळ उन्हात दिसते आणि संध्याकाळ झाले की दिसत नाही, अशीच ती माया आहे. काका खूप छोट्याशा वाक्यामध्ये माया आणि ब्रह्म सांगतात आपल्याला की जे दिसते पण असत नाही ती माया, आणि जे असते पण दिसत नाही ते ब्रह्म. म्हणजे थोडासा विचार केल्यावर लक्षात येते की देह व दिसणारे जगत आधी नव्हते व नंतरही असणार नाही, मग आधेमध्येच ते कसे असेल, म्हणून जग भ्रमरूप आहे हे सिद्ध होते. जग व शरीर अनित्य व ब्रह्म म्हणजे आत्मा नित्य आहे. मग नित्य म्हणजे काय, तर नित्य म्हणजे ज्याला 4 अभाव नाहीत त्याला नित्य म्हणतात. तर कोणते 4 अभाव आहेत? प्राग अभाव, प्रध्वंसाभाव, अनन्योभाव आणि अत्यंताभाव. हे शब्द जरी अवघड असले तरी त्याचा अर्थ पाहिल्याबरोबर पटकन लक्षात येते. प्राग अभाव म्हणजे पूर्वी जे नव्हते आत्ता भासत आहे आणि नंतर नक्की ते राहणार नाही, त्याला प्राग अभाव म्हणतात. माझे शरीर आधी नव्हते, आता आहे, नंतर असणार नाही, म्हणून ते अनित्य आहे. समर्थ म्हणतात शरीरासारखे यंत्र आणिक नाही. याचा अर्थ शरीर जे जे काही कार्य करते ते सगळं कार्य यंत्रवत असते, आणि कुठलेही यंत्र चालवायला मात्र चिदाभास म्हणजे आत्माच लागतो. म्हणजे 4 चाकी गाडी जर घेतलेली असेल तर 4 चाकी गाडी हे यंत्र आहे, पण ते यंत्र चालवणारा मात्र
चेतनच असावा लागतो. म्हणजेच तसं हा ब्रह्म किंवा आत्म्याला जन्म नाही, ते चेतन तत्वच या शरीराला चालवत असते. पण या आत्म्याला तरीही जन्म नाही. आत्मा पूर्वीपासून आहे, आता आहे व नंतरही असणार आहे. म्हणून त्याला त्रिकालाबाधित सत्य म्हणतात. आणि असा प्राग अभाव ब्रह्माला नाही. प्रध्वंसा भाव म्हणजे नष्ट झाल्यामुळे अस्तित्वच राहत नाही. म्हणजे इथे काकडी आहे, काकडी खाऊन संपते. तसा शरीराचा नाश झाला की शरीर दिसत नाही. म्हणून शरीरही अनित्य आहे आणि आत्मा अज अजर व अमर आहे. अनन्याभाव म्हणजे एकमेकांपासून वेगळे असणे. ताट वेगळे आणि पाट वेगळा. ताटामध्ये पाटाचा किंवा पाटामध्ये ताटाचा अभाव आहे. म्हणजे एक आहे तर दुसरं नाही. आत्मा मात्र एकमेव अद्वितीय भेदशून्य असल्याने देहामध्ये आत्म्याचा अभाव होत नाही. आत्मा आहेच. आत्मा अनुलोप्ती प्रमाणाचा विषय होत नाही. अत्यंताभाव सशाला शिंग असणे किंवा खपुष्प किंवा विंध्यापुत्र असं कोणत्याही काळात नसते. पण ब्रह्म नाहीच असं कधीच शक्य नाही. म्हणून ब्रह्म असतची असे असं समर्थ म्हणतात. असे चारही अभाव आत्म्याच्या म्हणजे आत्मरूप मीच्या ठिकाणी नाही. म्हणून आत्मा नित्य आहे. सत असत विलक्षण माईक जग सत्य वाटते आणि त्रिकालाबाधित सत्य ब्रह्म मात्र असत्य वाटते. असं का वाटते की जे सत्य आहे ते सत्य वाटत नाही आणि जे सत्य नाही ते सत्य वाटते. असं वाटायला एकच कारण आहे की ते म्हणजे मायेचा परिणाम स्वरूप भ्रमाने. हेच त्याचे उत्तर आहे. असे सत्य ब्रह्म सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे तरी उठे ना धरणे असत्याचे श्रीराम. की असे हे सत्य ब्रह्म व असत्य माया सतत अनेक प्रकारांनी आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही ते समजत नाही. कारण सत्य स्वरूप समजावे म्हणून अनेक वेदांत सांगणारे ग्रंथशास्त्र सांगितले जातात. तरीही मनात बसलेले हे असत्याचे ठाण मात्र उठत नाही व जीव त्या मायेच्या प्रवाहाखालीच राहतो. म्हणजे आपल्याला सुद्धा आपण आता हे कितीही ऐकलेलं असलं तरी हे जग प्रत्यक्ष समोर दिसत असल्यामुळे कितीही ते तुम्ही सांगितलं की हे असत्य आहे तरी सुद्धा ते मनातून काही लवकर जात नाही. असत्य तरी बिंबले न सांगता ते दृढ झाले. सत्य असोन हारपले जेथील तेथे श्रीराम. तसं पाहिलं तर असत्याचा कोणीच उपदेश करत नाही, तरीही अंतःकरणात मात्र त्याचाच निश्चय होऊन बसलेला असतो. पण सत्यस्वरूप आत्मा किंवा ब्रह्म नित्य असून ते सगळीकडे आहे असं शास्त्र बजावून सांगते. तरीही सुद्धा ते मात्र आपलं तिथल्या तिथंच विरून जाते. याचा अर्थ तिथल्या तिथंच आपल्याला त्याचा अनुभव येतच नाही आणि ते नाहीच आहे असं वाटते. वेदशास्त्रे पुराणे सांगती सत्याचा निश्चय करती तरी नये आत्मप्रचिती सत्यस्वरूप श्रीराम. म्हणून वेदांतशास्त्र पुराणे त्या सत्यब्रह्माचा निश्चय करून देतात. तरीही सत्यस्वरूप ब्रह्म मी आहे असा मात्र अनुभव येत नाही. सत्य असोन आच्छादले मिथ्या नसोन सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखत देखता श्रीराम. की ब्रह्म सत्य असून त्यावर मायेचं आवरण पडलेलं असल्यामुळे ते ब्रह्म आपल्याला दिसतच नाही. ज्या वेळेस ते आवरण दूर केला जाईल तेव्हाच ते सत्य आपल्याला दिसेल आणि जगत मिथ्या असूनही त्याला सत्यत्व मिळालेलं आहे. हा विपरीत अनुभव सर्वांच्या परिचयाचा आहे. जणू तो देखत देखत फसवतो. म्हणजे आपल्याला तो समोर दिसतो आहे, हे माहिती आहे की हे सत्य नाही, तरीही आपल्याला त्या भ्रमामध्ये तो अडकवतो. अशी या मायेची करणी आहे. ऐसी मायेची करणी कळो आली तक्षणी संत संगे निरूपणी विचार घेता श्रीराम. की अशी ही मायेची करणी असली तरी संतांच्या संगतीत त्यांच्या मुखातून श्रवण घडल्यावर मायेमुळे आपण जे सतत फसवल्या जातो ते मायेमुळे फसवणे कळते की माया ही भ्रमरूप आहे आणि भ्रमाला तीच जबाबदार आहे.
हे संत सहवासात कळायला लागते. मागा झाले निरूपण, देखिले आपणासी आपण, तेने बाणली खूण परमार्थाची श्रीराम. तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले, निज वस्तुशी श्रीराम. की आता या दोन्ही ओव्यांमध्ये आपण 5व्या दशकातला 6वा समास म्हणजे शुद्ध निरूपण याचा अभ्यास केला होता. आणि शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हे समजून घेण्यासाठी बराच सविस्तर त्याचा विचार केला होता. पण तो विचार केला होता त्यावेळेस केला होता म्हणून समर्थांनी 7व्या ओळीत त्याची आठवण करून दिली की मागा झाले निरूपण, देखिले आपणासी आपण, तेने बाणली खूण परमार्थासी श्रीराम. की त्यावेळेस आपण याचा सविस्तर अभ्यास केला होता. त्यावेळेस समर्थांनी आपल्याला आत्मज्ञान म्हणजे काय, जीव ब्रह्म ऐक्य काय आहे या सगळी प्रक्रिया समजून सांगितलेली होती. पण समर्थांना माहिती आहे की हे ज्ञान असं नाही आहे की एकदा सांगितलं आणि पटकन लक्षात राहिलं, म्हणून प्रत्येक वेळेस ते त्याचा उहापोह करतात. म्हणून आपण सुद्धा थोडासा मागच्या त्या प्रकरणाचा पुन्हा एकदा विचार करूयात आणि या ओवी काय होत्या याचा अभ्यास करूयात. 5व्या दशकातील 6व्याच्या शुद्ध ज्ञानमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं होतं, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. हाच विचार ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा सांगितला तेव्हा त्यांनी म्हटलं, परतोनी पाठीमोरे ठाके, आणि आपण या ते आपण देखे, देखत खोये ओळखे, म्हणे ते तत्व मी. हे सांगत असताना आपण विचार केला होता की या दोन्हीही मध्ये 2 आपण आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरीच्याही ओवीत 2 आपण आले आहे आणि समर्थांनी सांगितलेल्या दासबोधातल्या ओवीतही 2 आपण आलेले आहेत. तर दोन्ही ओवीमध्ये आत्मज्ञानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. इथं ज्ञानेश्वरांच्या आपण यामध्ये ध्येयरूप आहे म्हणजे तो आत्मा आहे. आपणपै म्हणजे ध्याता आहे, तो जीव आहे. आणि देखे म्हणजे मी मला पाहतो, तर जीव आत्म्याला म्हणजे मीला पाहतो आणि ते तत्व मी आहे असे तो ओळखतो. आपण तेव्हा जीव ही संकल्पना सुद्धा स्पष्ट करून घेतली होती की जीव म्हणजे काय, तर आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेले आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव. या जीवालाच शास्त्रीय भाषेमध्ये चिदाभास म्हणतात. आणि हा चिदाभास आपण एका उदाहरणाने समजून घेतला होता की माझ्या हातात एक टॉर्च आहे आणि टॉर्च म्हणजे आत्मा आणि दुसऱ्या हातात स्वच्छ काचेचा पेपरवेट म्हणजे बुद्धी आहे. आणि दोन्हीही टॉर्चला त्या बुद्धीच्या जवळ आणलं आणि टॉर्च सुरू केला की टॉर्चचा प्रकाश त्या पेपरवेटमध्ये फाकतो. त्या फाकलेल्या प्रकाशाला चिदाभास म्हणतात. त्यालाच कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा म्हणतात. आणि हा आत्मा म्हणजे मी आहे. तर मी हे जीवरूप आहे. हा मी जो जीवरूप आहे तो आत्मरूप मीला पाहतो आणि देखत खेवे ओळखो. जेव्हा यातला प्रकाश म्हणजे चिदाभास मागे वळतो व उगमाकडे म्हणजे मूळच्या स्वरूपाकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडे पोहोचतो व बघितल्यावर लगेच ओळखतो की म्हणे ते तत्व मी, यालाच तर ज्ञान म्हणतात ना. तो का ओळखतो तर तो तेथूनच आलेला असतो. यालाच सोहमची प्रक्रिया म्हणतात. सहा म्हणजे आत्मा आणि अहम म्हणजे यातला प्रकाश जीव म्हणजे चिदाभास. आता हाच एका दृष्टांताने समजून घातलं की पटकन क्लिअर होईल की हा दृष्टांतही मागच्या वेळेस आपण घेतला होता की एक झोपडी आहे. त्या झोपडीत वर एक छताला छिद्र झरोका आहे. त्या छिद्रामधून सूर्यप्रकाश आतील खोलीच्या भिंतीवर पडतो. त्याला कवडसा म्हणतात. कवडसा दिसण्यासाठी 3 गोष्टी हव्या. सूर्य हवा, छपरामध्ये छिद्र, भिंत असावी लागते. त्याशिवाय कवडसा दिसत नाही. ज्यावेळी छिद्र बंद होते, बुजते, त्यावेळी काय होते की परतोनी पाठीमोरे ठाके म्हणजे कवडसा दिसणे बंद होतो. मग तो कवडसा गेला कुठे तर तो कवडसा सूर्यापासून आला होता
आणि पुन्हा तो सूर्याकडे गेला आणि सूर्याकडे गेल्याबरोबर कवडसा म्हणतो, हा सूर्य तर मीच आहे. म्हणजेच कवडसा सूर्यापासून आला होता, पण छिद्रामुळे वेगळा झाल्यासारखा वाटला. प्रत्यक्षात तो कधीच वेगळा झालेला नव्हता. त्यामुळे कवडसा जेव्हा सूर्याला जाऊन मिळाला त्यावेळी नवीन काहीच झालेले नाही आहे, की जे मूळ जे आहे तेच झालेले आहे. अगदी तसेच जीवाच्या बाबतीत होते. जीव म्हणजे कवडसा, आत्मरूप म्हणजे सूर्य. तर आत्मरूपच आहे, जीव आत्मरूपच आहे. पण अज्ञानामुळे स्वतःला जीव समजायला लागला. मूळतः जीव आत्मरूप आहे, यालाच तर जीव ब्रह्म ऐक्य असं म्हणतात. असा अनुभव संतांना आलेला असतो. संत श्री गुरु ब्रह्मरूपच असतात. ब्रह्मरूप अवस्थेतच मी ब्रह्म आहे असा अनुभव त्यांना येतो. तेव्हा जगत व देह या दोन्हींचाही निराश त्यांचा झालेला असतो. तेच जीवनमुक्त होय. आणि म्हणून पुढच्या ओव्यांमध्ये आता समर्थ आपल्याला जीवनमुक्त कसा असतो ते सांगणार आहेत. 9वी आणि 10वी ओवी. प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो, मिथ्या कळीवर श्रीराम. ज्ञानी यांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी श्रीराम. की असं जीव ब्रह्म ऐक्य झाल्यानंतर म्हणजे असं आत्मज्ञान झालेला जीवनमुक्त त्याचे शरीर अनिवार्य प्रारब्धावर सोडतो. मी व देह, देह व जगत, जग ईश्वर माया ब्रह्म या संबंधीचे सर्व संशय त्या जीवनमुक्ताचे फिटलेले असतात. तो देहात राहतो पण त्याला देह तादात्म्य नसते. जगात राहतो पण जग आभासिक आहे हे तो जाणतो. देहाची आसक्ती, जगाची आसक्ती पूर्णपणे नाहीसे झालेले असतात. अंतःकरणाचे सर्व व्यवहार हळूहळू बाधित होतात. वैराग्य अंगी बाणू लागते. कसलीच इच्छा त्या जीवनमुक्ताला राहिलेली नसते. त्यामुळे त्यांचे अचेतन पाचभौतिक शरीर लगेच मरण पावले किंवा दीर्घ आयुष्यी झाले तरी त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. अशा या ज्ञानी म्हणजे जीवनमुक्ताचे शरीर मिथ्या म्हणजे माईक किंवा कल्पित असते. कारण मरण शरीराला असते. त्यामुळे देहाचे अस्ति जायते हे विकार शरीराला असतात. पण शरीर मिथ्या आहे हे एकदा त्या जीवनमुक्ताने ज्ञान करून घेतलेले असले की विकारही त्याच्यासाठी मिथ्याच ठरतात. त्यामुळे शरीराला होणाऱ्या कुठल्याच वेदना सुखदुःखा त्याच्यावर परिणाम करत नाही. म्हणून जीवनमुक्त या मिथ्यत्वापासून म्हणजे या शरीरापासून, विकारांपासून, देहापासून अलिप्त असतो. त्याचे शरीर जेथे पडते त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप येते. म्हणूनच त्यांनी म्हटलं आहे की ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी श्रीराम. की असं जीवनमुक्ताचं शरीर जिथेही कुठे पडले असेल तर त्याला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त होते. म्हणून देहू, आळंदी, सज्जनगड सारखे तीर्थक्षेत्र मानले जातात. कारण देहूला तुकाराम महाराजांची, आळंदीला ज्ञानेश्वर महाराज, सज्जनगडला समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी असलेली ही गावे तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्धीस आलेली आहे. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ, साधून येता जीने व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे श्रीराम. की अशा तीर्थांना संतांचे चरण लागत राहिले तरच त्याचं पावित्र्य टिकून राहते. म्हणजे त्या तीर्थांचं पण आपले पावित्र्य टिकून राहावे ही इच्छा असते. म्हणून साधू संत नेहमी तीर्थयात्रा करत असतात. ज्ञानेश्वर महाराज, नामदेवांच्या सुद्धा काशी यात्रा वगैरे ह्या सगळ्या प्रसिद्ध आहेत. आणि शिवाय संतांनी म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा अनेक तीर्थयात्रा केलेल्या आहेत. अशा तीर्थयात्रा केलेल्या ही सगळी क्षेत्रे जर या संतांनी ती केली नसती तर ती क्षेत्रे प्रभावशून्यच ठरली असती. पुण्य नदीचे जे तीर
तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार, साधू नित्यमुक्त श्रीराम. की सामान्य माणसांना असं वाटते की गंगेसारख्या पवित्र नदीकाठी मरण यावे, हा सामान्यांचा विचार आहे. पण मोक्षासाठी म्हणजे नित्यमुक्त असलेले जे साधू आहेत त्यांना अशी कुठलीच इच्छा करावी लागत नाही, कारण ते जिवंतपणीच मुक्त झालेले असतात. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निस्संदेह श्रीराम. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण, गती कारणे श्रीराम. की उत्तरायण शुक्ल पक्ष व दिवस असताना आलेले मरण चांगले समजले जाते. दक्षिणायन कृष्ण पक्ष आणि रात्री आलेले मरण वाईट समजले जाते. शिवाय आपल्याला वाटते की देवाचे स्मरण करत गेलं की पण मरण आलं तर हे चांगलं असते. पण मरणाच्या क्षणी सद्गतीसाठी देवाचे स्मरण व्हावे इत्यादी विकल्पाचे भ्रम, किंवा याला सुद्धा समर्थांनी भ्रम म्हटलंय. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये आपण विचार करणार आहोत की मरणाच्या क्षणी सद्गतीसाठी देवाचे स्मरण व्हावे हाही एक भ्रमच आहे. भ्रमरहित जीवनमुक्ताला मात्र कधीच नसतात. इतुके न लगे योगी यांशी, तो जित चिमुक्त पुण्यराशी, तिळांजुळी पाप पुण्याशी, दिधली तेने श्रीराम. देहाचा अंत बरा झाला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञान जन श्रीराम. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पून घात, करीती आपुली स्वये श्रीराम. जीता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैसे श्रीराम. ही समर्थ इथं आपल्याला सांगतात आहे की जसं सामान्य माणसांना असं वाटत असते की जेव्हा मरण येते तेव्हा सगळे गणगोत आपल्या जवळ असावं, चांगलं जेवण वगैरे झाल्यावर त्याला मृत्यू यावा, त्याच्यात सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असावा, याला आपण चांगला मृत्यू झाला असं म्हणतो. आणि अपघाती मरण, वरचेवर बरेच वर्ष अंथरुणावर पडून राहिल्यानंतर, प्रपंच अर्धावर सोडून दिल्यावर, किंवा अमावस्येच्या दिवशी वगैरे मरण आले तर आपण त्याला वाईट समजतो. पण आत्मज्ञान झालेले असतात त्यांच्या बाबतीत मात्र या सगळ्या कल्पना चुकीच्याच असतात. म्हणूनच त्याला त्यांनी भ्रमरूप म्हटलं आहे. आणि असं जर असतं तर असं ज्याला वाटते की देहाला चांगलं मरण आले आणि शेवटच्या क्षणी जर देवाचं नाव तोंडून निघालं तर त्याला वाटते की खरंच ह्याला मुक्ती मिळाली आहे. पण समर्थ इथं अशा लोकांना खडसावून सांगतात आहे की तुम्ही मरणकाळी भगवंत भेटेल असा अत्यंत विपरीत विचार करून सामान्य अज्ञानी जन आपला घात करून घेतात. कारण त्यांनी अगदी स्पष्ट खणगावून सांगितले आहे की जीता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैसे श्रीराम. की जिवंत असताना एकदाही मी त्या भगवंताचं जर नाम घेत नसेल आणि संपूर्ण जीवन तसंच व्यर्थ घालवत असेल तर शेवटच्या क्षणी भगवंताचं नाव तोंडात येणे कदापिही शक्य नाही. म्हणजे जिवंत असतानाच मी ब्रह्म आहे असा अनुभव न घेता त्यांनी जीवन फुकट घालवलेले असते. मग तुम्ही आयुष्यभर भगवंताचं नामच नाही घेतलं, म्हणून ते म्हणतात की जे तुम्ही पेरलंच नाही आहे त्याला अंकुरसुद्धा कसा काय फुटेल हो. तुम्ही कधी साधनाच केली नाही तर तुम्ही सिद्ध कसा व्हाल. जरी केले ईश्वर भजन, तरी ज होईचे पावन, जैसा व्यवहारिता धन, रासी माथा लाभे श्रीराम. की जसं संपत्तीची उत्तम गुंतवणूक केलेली असेल तर धनाच्या राशी म्हणजे त्याच संपत्तीवर अनेक संपत्ती आपल्याजवळ मिळते, म्हणजे प्रॉफिट होतो असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे जिवंतपणी जर ईश्वराचं भजन अखंड केलं असेल तरच सद्गती लाभेल. दिधल्या विण पाविजेना, पेरल्या विण उगवेना, ऐसे हे वाक्य जना, ठाऊकीचे आहे श्रीराम. दिल्याशिवाय काही मिळत नाही आणि पेरल्या वाचून उगवत नाही, या म्हणी आपल्याला सगळे तोंडपाठ आहे. तरी पण परमार्थामध्ये मात्र असं वाटते की आयुष्यभर त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याचं कधी स्मरण करायचं नाही, पण मरताना मात्र मला त्याची आठवण आली पाहिजे, त्याचं नाव माझ्या तोंडून निघालं पाहिजे,
अशी अपेक्षा असते, पण असं कदापिही शक्य नाही आहे. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामीस म्हणे कोठे मुशारा, तैसे अंती अभक्ता नरा, स्वहित न घडे श्रीराम. की जसं मालकाचं काम न करता नोकराला कधी पगार मिळतो का हो? आपल्या भांडेवालीने जर महिनाभर आला नाही तर आपण त्यांना पगार देतो का? मुळीच देत नाही. तसंच इकडं आहे की भगवंताची भक्ती न करता सद्गतीचं फळ तुम्हाला कसं काय मिळेल? त्यामुळे मोक्षरूप हित सुद्धा साधले जात नाही. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैसी होईल मुक्ती, असो जे जे जैसे करीती, ते ते पावती तैसे श्रीराम. की जिवंत असतानाच भगवत भजन न करता मेल्यावर मुक्ती मिळत नाही. चुकीच्या कल्पना उराशी बाळगणाऱ्याला तसेच फळ मिळते. जसे कर्म तसे फळ, हा तर ईश्वर सृष्टीचा नियमच आहे. एवं न करिता भगवत भजन, अंती नवीचे पावन, जरी झाले बरे मरण, तरी भक्तिविण अधोगती श्रीराम. की एकूण आयुष्यभर भगवत भजन केले नाही तरी मरणोत्तर मुक्ती कधीच मिळत नाही. पण सामान्यांच्या कल्पनेप्रमाणे आहे की चांगले मरण आले तरी पण भक्ती सिद्ध झाली असेल तर जन्म मरणाचा फेरा कदापिही चुकत नाही. म्हणून साधूने आपले जित असताच सार्थक केले, शरीर कारणी लागले धन्य त्याचे श्रीराम. म्हणून हा जो नरदेह आपल्याला मिळाला आहे तो नरदेह जिवंतपणीच मुक्त करून घेतात ते साधुसंत असतात. कारण नरदेह मला परमार्थ प्राप्तीसाठी मिळालेला आहे हे साधू संतांनी ओळखलेले असते. म्हणून नरदेह ज्यासाठी मिळाला त्यासाठी ते नरदेहाच्या प्राप्तीसाठीच ते खर्च करतात. त्याचा यथायोग्य उपयोग करून त्याचे सार्थक साधूंनी केलेले असते. ते धन्य होत. जे का जीवनमुक्ती ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी, अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले श्रीराम. की असे ब्रह्मज्ञानी जीवनमुक्त जे असतात त्यांचा देह म्हणजे ते मरण पावल्यानंतर त्यांचा देह कुठे जंगलात का पडलेला असे नका, कुठे तिथल्या श्वापदांनी तो खाल्लेला का असे नका, तो ते स्मशानात का असे ना, कुठेही त्यांचं मरण आलेलं असलं तरी मात्र त्यांना मुक्ती लाभते. कारण जीवनभर आधी त्यांनी भगवत भजन केलेले असते. साधूचा देह कितपला, अथवा श्वानादिकी भक्षिला, हे प्रशस्त नवटे जनाला, मंदबुद्धी स्तव श्रीराम. पण सामान्य माणसांना असं वाटते की साधू जर एखादा कोणी कितपत आजारी पडला असेल किंवा त्याचं मृत शरीर कुत्र्या कोल्ह्यांनी फाडून खाल्लं असेल तर सामान्य माणसं अज्ञानी असल्यामुळे त्यांना वाटतं की ते अशुभ आहे. कारण त्यांच्या बुद्धीला ह्या सत्याचे आकलनच होत नाही. अंत बरा नव्हेची म्हणून कष्टी होती इतर जन, तरी बापुडे अज्ञान नेनती वर्म श्रीराम. की त्याला चांगले मरण आले नाही अशा खंत ते व्यक्त करतात सामान्य लोक आणि त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतात. पण बिचाऱ्या त्या अज्ञानांना त्याचे खरे वर्म माहीत नसते. जो जन्मलाच नाही ठाईंचा, त्यास मृत्यू येईल कैसा, विवेक बळे जन्म मृत्यूचा, घोट भरिला जेणे श्रीराम. की जो मूळचा ब्रह्मरूप असलेला जिवंत असतानाच जो मुक्त झाला आहे, जो अजर अमर झालेला आहे, ज्याचं जीव ब्रह्म ऐक्य झालेलं आहे, ब्रह्मा अनुभव आलेला आहे, असा ब्रह्म अनुभवी ब्रह्मरूपच झालेला असल्यामुळे त्याला जन्म मृत्यू हा प्रकारच त्याच्यासाठी नाही आहे. कारण ब्रह्म अजर आणि अमर आहे. त्यामुळे तो कधी जन्माला येणे शक्यच नाही. मग तो मरणार कसा? त्याने जिवंत असतानाच विवेकाने जन्म मरणाचा निराश केलेला असतो. स्वरूपानुसंधान बळे, सगळी मायाच नाडळे, तयाचा पार नकळे, ब्रह्माधिकासी श्रीराम. की अंतःकरण वृत्ती अखंड स्वरूपानुसंधानात राहिल्याने मायेचा मागमूसही तेथे राहत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही त्या स्थितीचे आकलन होत नाही. तो जिताचे असता मेला, मरणास मारून ज्याला, जन्म मृत्यू न स्मरे त्याला, विवेक बळे श्रीराम. कारण त्या आत्मज्ञान झालेल्या जीवनमुक्तांनी आपल्या शरीराचा जिवंतपणीच बाध केलेला असतो, म्हणजे विचारांनी बाध केलेला असतो. त्यामुळे जणू मरणाला त्यांनी आधीच मारलेले असते असं समर्थ इथे आपल्याला सांगत आहे.
आणि स्वतः मात्र मरणाला मारून टाकतो, पण स्वतः मात्र जिवंत राहतो, कारण तो मुक्त झालेला आहे. मी ब्रह्म आहे व देह मिथ्या आहे या विवेकामुळे तो जन्म मरण विसरूनच गेलेला असतो. जो जणी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाच नाही श्रीराम. की असा हा जीवनमुक्त 4 लोकांमध्ये आपल्याला वावरत असताना दिसतो. कारण जीवनमुक्त जरी तो झालेला असेल तरी उर्वरित राहिलेले आयुष्य प्रारब्धाप्रमाणे त्याला भोगूनच संपवावे लागते. म्हणजे त्याचा देह राहतो तोपर्यंत त्याला देह भोगावाच लागतो. म्हणून जीवनमुक्ताचे प्रारब्ध शिल्लक असल्याने ते भोगून संपेपर्यंत त्याचा देह राहणारच आहे. बाह्यतः त्याचं जीवन बाह्यांगाने जरी 4 चौघांसारखं दिसत असलं तरी पण तो सगळ्यांमध्ये वावरत असला तरीही त्या सगळ्यांपासून तो अलिप्त असतो. कारण ब्रह्मरूप झालेल्या त्या जीवनमुक्ताला नामरूपात्मक जगताचा स्पर्शही होत नाही. जगताचा बाध झाल्याने त्याच्याकडून धर्म अधर्म कधीच घडत नाही. त्यामुळे पाप पुण्याचाही लेप लागत नाही. त्याला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे, अशी स्थिती त्यांची होते. तसंच संचित प्रारब्ध क्रियमान अवघा झाला नारायण या सर्वोच्च दशेला तो जाऊन पोहोचतो. जीवनमुक्ताच्या देहाच्या मृत्यूनंतर त्याचे संचित ब्रह्मरूप होते. प्रारब्ध भोगून संपलेले असते व क्रियमान कर्म नव्याने तयार होत नाही. कर्माचा लेप लागत नाही. तो कर्ममुक्त जन्ममरण मुक्त होतो, दुःखमुक्त होतो, सच्चिदानंद रूप होऊन स्वानंदात विहार करत असतो. असो ऐसे साधू जन त्यांचे घडलिया भजन, तेने भजने पावन इतर जन होती श्रीराम. की अशा संत साधूंची जे जीवनमुक्त आहेत त्यांची सेवा जर घडली, सतत जर त्यांचे स्मरण आपल्याला राहिले तर सामान्य जीव सातत्याने साधन चतुष्ट होऊन उपासना अभ्यास करतो आणि केलेला हा अभ्यास पुन्हा पुन्हा म्हणजे तत्श्रवणम तत्कथनम याप्रमाणे तो साधक श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सातत्याने साधना करून खऱ्या अर्थाने सद्गुरूंचा सेवक होतो. त्यामुळे तोही त्या साधूप्रमाणे पावन होतो. सद्गुरूंचा जो अंकित तेने केलाची करावा विवेक, विवेके केलिया तर्क फुटे निरूपणे श्रीराम. की हा साधू विवेकाने त्या सद्गुरूंचा सेवक झालेला असतो आणि त्यामुळे विवेक सतत सांभाळल्यामुळे तो सततच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं श्रवण मनन करत असतो, निरूपण करू लागतो आणि श्रुतीला अनुकूल तर्काच्या मांडणीला भर येतो. हेची साधकाची निरवणे अद्वैत प्रांजळ निरूपणे, तुमचेही समाधान बाणे साधूच ऐसे श्रीराम. की साधकांना ही एक प्रेमळ सूचना इथं समर्थ देत आहेत की त्यांनी म्हणजे साधकांनी सतत अद्वैत वेदांताचे शास्त्रशुद्ध अस्खलित निरूपण करावे. त्यामुळे जीवनमुक्ताला जे समाधान मिळते ते त्यांनाही मिळते. कारण आपल्याला जे जे काही माहिती आहे ते इतरांना सांगावे आणि सांगितल्यामुळे आपला तर फायदा होतोच, पण लोकांचा सुद्धा उद्धार होण्याची व्यवस्था त्यातून होते. जो संतास शरण गेला तो संतची होनी ठेला, इतर जनाचा उपयोगा आला कृपाळूपणे श्रीराम. की जो अशा संतांना शरण राहून विवेक सांभाळून अद्वैत सांगतो तो स्वतः संत होतो. त्याच्या सहज कृपाळू स्वभावामुळे तो इतरांनाही मार्गदर्शन करतो. म्हणजे मार्गाधावे वर्तावे, विश्व मोहरे लावावे किंवा तरतोन बुरो द्यावे असं कार्य संत सतत करत असतात. म्हणून ऐसे संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान, सत्संगा परते साधन आणिक नाही श्रीराम. म्हणून अशा या संतांच्या सहवासात सतत राहिलं पाहिजे. हे संतांचं महात्म्य आहे. त्यांच्या संगतीत आत्मज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञानासाठी सत्संगासारखे दुसरे साधन नाही. गुरु भजनाचे न्याधारे
निरूपणाचे विचारे, क्रिया शुद्ध निर्धारे, पाविजे पद श्रीराम. आता 37 पासून तर 41व्या ओवीपर्यंत आता समर्थ आपल्याला पुन्हा आता आधी संतांचं महत्त्व सांगितलं वरच्या ओवीत आणि आता श्री गुरूंचं महत्त्व सांगत आहेत. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान, अकस्मात बाणे श्रीराम. देह मिथ्या जाणून जीवे, याचे सार्थकची करावे, भजन भावे तोष व्हावे, चित्त सद्गुरूचे श्रीराम. शरणांगतासी वाहे चिंता, तो एक सद्गुरू दाता, जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करुनी श्रीराम. श्री गुरूंनी सांगितलेले किंवा वेदांनी सांगितलेले वेदविहित निष्काम कर्म, सद्गुरूवर अतोनात श्रद्धा, त्यांनी सांगितलेल्या साधनेवर श्रद्धा, त्यांनी दिलेलं नाम उपासना अत्यंत निष्ठेने करून महावाक्याच्या उपदेशाचे मनन आणि चिंतन हीच आत्मपदाच्या प्राप्तीची साधने आहेत असं समर्थ आपल्याला सांगत आहेत की असे हे आत्मपद प्राप्त करण्यासाठी जे सर्वोत्कृष्ट ज्ञान ते आपल्याला प्राप्त व्हावे असं जर वाटले तर ब्रह्मज्ञान संपन्न असे जे संत त्यांना शरण जावे, सर्व भावाने त्यांची सेवा करावी, त्यांना प्रश्न विचारावे, मग ते ज्ञानाचा उपदेश करतात. भगवद्गीतेतही भगवंतांनी सांगितले तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की जेथे प्रणिपात, परिप्रश्न व सेवा या 3 गोष्टी शिष्यांजवळ हव्याच, त्यामुळे श्री गुरु प्रसन्न होतात व उपदेश करतात. मग प्रणिपात म्हणजे काय? तर प्रणिपात म्हणजे अर्थपूर्ण शरणागती. मला तरुण नेण्यासाठी केवळ आपले सद्गुरू हे समर्थ आहेत ही श्रद्धा असावयास हवी. प्रश्न उपनिषदामध्ये खूप छान सांगितलेले आहे की तिथे 6 बुद्धिमान यशस्वी व्यक्ती श्री गुरूंजवळ पिप्पिलादास मुनींच्याकडे काही प्रश्न विचारायला गेलेले आहेत. तेव्हा मुनींनी त्यांची नावे काय, त्यांचे प्रश्न काय ते काहीच त्या 6 मुनींना विचारले नाही व त्यांना सांगितले की 1 वर्ष आश्रमात राहून समाधिकांचा अभ्यास करायचा, तपश्चर्या करायची व सेवा करायला सांगितले व असेही सांगितले की 1 वर्षानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा, मला माहीत असतील तर मी उत्तर देईन. यावर ते 6 जण त्या पद्धतीने तिथे राहिले. त्यांनी त्यावर कोणतीही शंका न घेता त्यांना उत्तरे येत असतील की नाही हा किंवा मग नाहीतर आपला वेळ फुकट जाईल असं त्या 6 जणांना अजिबात वाटलं नाही. इतकी दृढ श्रद्धा त्यांनी त्या मुनींवर ठेवली आणि असा कोणताही संशय मनात न ठेवता ते तिथे राहिले. याला खरी शरणागती किंवा खरा प्रणिपात म्हणतात की कुठल्याच पद्धतीने थोडाही संशय मनात श्री गुरूंबद्दल असता कामा नये. साधकाने श्री गुरूंनी जेव्हा काही नाम सांगितलेले असते, एखादा ग्रंथ वाचायला सांगितलेला असतो, तेव्हा तो पूर्ण श्रद्धा ठेवून ते साधन आळस न करता करावे. मला तर हाच ग्रंथ सांगितला, तुला हा का बरं सांगितला, मला तर रामाचा जप सांगितला, तुला दत्ताचा का बरं सांगितला, अशी तुलना अजिबात करू नये आणि कुठलीही अशी शंका सुद्धा मनात घेऊ नये. शिष्याला कोणती साधना केली तर त्याचा आध्यात्मिक मार्ग सोपा होईल हे श्री गुरु ओळखून असतात. म्हणून ज्याच्या त्याच्या गुणांनुसार किंवा त्याला झेपेल अशी साधना श्री गुरु देत असतात. म्हणून यालाच अनन्य शरणागती असावयास हवी, तरच हे शक्य होते. परिप्रश्न. शिष्याला श्रीगुरु उपदेश करतात तेव्हा तो त्याला कळला नाही तर तो उपदेश आचरणात कसा आणेल? मग साधना दृढ करण्यासाठी त्याला जर काही हवे असेल तर त्याला ते शक्य होणार नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीचा संकोच न करताना अत्यंत आदराने श्रीगुरूंना प्रश्न विचारावे हे. पण प्रापंचिक प्रश्न कधीही श्रीगुरूला विचारू नयेत. मात्र याही प्रमाणे करू नये की स्वतःला फार ज्ञान आहे असं दाखवण्यासाठी सुद्धा केवळ प्रश्न विचारू नये. तसे प्रश्न विचारले म्हणजे अहंकारच एक प्रकारचा झाला. म्हणून स्वतःचे समाधान होईपर्यंत श्री गुरूंना आध्यात्मिक प्रश्नच विचारावे आणि प्रश्न विचारल्यावर
त्याचे उत्तर आपल्याला समाधान होईपर्यंत मिळेपर्यंत सतत संतांजवळ बसावे. हे अशी साधना जर आपण केली, त्यांच्याजवळ बसून आणि आपल्या शंकांचं निरसन करून जर साधना केली, तर ती साधना आपल्या हातून हवी तशी होईल आणि पाहिजे ते फळ त्याला मिळेल. तिसरं सेवा म्हणजे त्यांचं आज्ञापालन, त्यांची गरज पूर्ण करणे. म्हणजे एखाद्या मठात आश्रमात काही जर कमी पडत असेल तर पटकन ते ओळखायचं आणि तत्परतेने ते पूर्ण करायचं. न्यून पूर्ण ते पडोच न द्यावे असं शिष्याने असावं. म्हणजे सद्गुरूंच्या सेवेविषयी सतत त्याने तत्पर असावं. पण सद्गुरूंच्या सेवेविषयी सुद्धा काही गैरसमज आहेत. त्यांच्या केवळ शरीराची सेवा म्हणजे त्यांची सेवा नाही, ती पण सेवा आहेच, परंतु त्यांच्याविषयी अनन्य भाव, त्यांच्याशिवाय दुसरा आश्रय नाही, दुसरा मार्ग नाही हा निश्चय, त्यांच्यावरचा दृढ विश्वास आणि त्यांनी सांगितले तसं वागणं, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे साधकाचं परमकर्तव्य आहे आणि हीच खरी सेवा आहे. कारण सेवा ही सद्गुरूंची गरज नाही, पण भक्ताचा अहम विसर्जित होण्यासाठी सेवा आवश्यक आहे. ते भेटल्यावर त्यांना ईश्वरस्वरूप ब्रह्मस्वरूप मानून काया वाचा मने शरण जाऊन अनन्य भावाने त्यांची सेवा करावी. अशी सेवा केली त्या सेवेने साधकाच्या शुद्ध अंतःकरणाची, नम्रतेची त्यांना खात्री होते. त्यांचे अंतःकरण प्रेमाने भरून येते आणि ते श्रीगुरु शिष्यावर प्रसन्न होतात. आपल्या कृपाशक्तीने शिष्याचे अज्ञान घालवतात, ही त्यांची कृपा होय. त्यांच्या कृपेने जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव येतो. असे जे श्रीगुरूंना अनन्य शरण राहतात त्यांना श्रीगुरु जशी आई मुलाला सांभाळते त्याप्रमाणे सांभाळतात. आई मुलाला अथक प्रयत्नाने त्याला लहानाचे मोठे करते, चांगले संस्कार त्याच्यावर करते, त्याला चांगलं शिक्षण देतात आईवडील. त्याच्या सुखदुःखात त्याला कधीही काहीही पडू देत नाहीत. सर्व चिंता त्या आईने घेतलेली असते आपल्या मुलाची. त्याप्रमाणे सद्गुरूंवर जर आपण दृढ विश्वास टाकला तर सद्गुरूंनाच आपली चिंता असते. म्हणून सद्गुरू आपल्या शिष्याला त्याचा अनुभव येईपर्यंत, सर्वतोपरी त्याचे साधन सिद्ध होईपर्यंत साधनेसाठी मदत करतात, त्यांच्याबरोबर ते उभे असतात. म्हणून असे सद्गुरू मिळणे हे खरं म्हणजे भाग्यातच असावे लागते. म्हणून 41वी ओवी, म्हणून सद्गुरूचे भजन जयासी घडे तोची धन्य, सद्गुरू विण समाधान आणिक नाही श्रीराम. की अशी सद्गुरू सेवा ज्यांना घडते ते महाभाग्यवान असतात. कारण त्याशिवाय सद्गुरूंशिवाय दुसरा समाधानाचा मार्ग कुठलाच नाही. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, तेथे सांगितले स्पष्ट सद्गुरू भजन श्रीराम. की जेवढं मला शब्दांमध्ये सांगायचं होतं तेवढे आता इथे सांगून झालेले आहे. कारण ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय सांगून झाला आहे. या नेमक्या प्रसंगी श्री गुरुचे महत्त्व पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे. सद्गुरू भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही, जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता श्रीराम. श्री गुरूंच्या सेवेसारखा दुसरा कोणतंच मोक्षदायक असं साधन नाही. पण ज्याला हे पटत नसेल तर त्यांनी गुरुगीता वाचावी आणि त्याचा अभ्यास करावा असं समर्थ सांगत आहेत. कारण गुरुगीता शंकरांनी पार्वतीला सांगितलेली आहे आणि त्यात अतिशय सुंदर पद्धतीने गुरु महात्म्य सांगितलेले आहे. म्हणून ते म्हणतात की अजूनही जर तुमचा विश्वास बसत नसेल तर गुरुगीतेचा अभ्यास करावा. तेथे निरूपले बरवे, पार्वती प्रती सदाशिवे, या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे श्रीराम. की जसं गुरुगीतेत त्यांनी सांगितलं आणि पार्वतीला ते एकदम पटलं होतं, म्हणजे पटलं आणि तिने सुद्धा ब्रह्मानुभव घेतलेला आहे. म्हणून गुरुसेवेचे महात्म्य फार चांगल्या पद्धतीने त्याच्यात सांगितलं आहे. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी ब्रह्मभाव ठेवून त्याची सेवा करावी. जो ये ग्रंथीचा विवेक, विवंचुनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा श्रीराम.
की या साधक अवस्थेतून या ग्रंथात सांगितलेल्या नित्य आणि अनित्यादी विवेकाचा विचार करून तो अभ्यास सातत्याने करून श्री दासबोधामध्ये ब्रह्मज्ञानाचाच प्रामुख्याने विचार केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणू नये प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी श्रीराम. 46 ते 50व्या ओळीमध्ये आता समर्थ पुन्हा आपल्याला एकदा मराठी भाषेत लिहिलेल्या ग्रंथांचं महत्त्व सांगत आहेत. जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणू नये प्राकृत, सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी श्रीराम. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निवळे अंतर्यामी श्रीराम. ते प्राकृत म्हणू नये जेथे ज्ञानाचे उपाये, मूर्खासी हे कळे काये, मर्कटा नारिकेळ जैसे श्रीराम. आता असो हे बोलणे, अधिकार परत्वे घेणे, शिंपी मधील मुक्त उणे म्हणू नये श्रीराम. जेथे नेती नेती श्रुती, तेथे न चले भाषा व्युत्पत्ती, परब्रह्म आदी अंती अनुर्वाच्य श्रीराम. अनुर्वाच्य श्रीराम की हा ग्रंथ मराठी भाषेत असला तरी त्याला अद्वैत वेदांताची भक्कम मांडणी त्यामध्ये केलेली आहे. म्हणजे अद्वैत मराठीत असला तरी त्या संस्कृत भाषे इतकंच त्या ग्रंथाला महत्त्व आहे, कारण यात देखील शुद्ध वेदांत सांगितलेला आहे आणि शुद्ध वेदांत सांगितला जातो तोच ग्रंथ खरा समजावा. सामान्य माणसाला मराठीत सांगितलेला वेदांत अधिक चांगला कळतो, कारण आपल्याला माहिती आहे की मातृभाषेतलं ज्ञान पटकन आपल्याला आकलन होते. मला वाटतं परवाच्या मोदींच्या भाषणात सुद्धा त्यांनी मातृभाषेला किती महत्त्व दिलं हे आपल्या लक्षात येईल, कारण 15 ऑगस्टच्या भाषणात त्यांनी मातृभाषेला महत्त्व द्यायला सांगितलं होतं. कारण सामान्य माणसाला आपल्या भाषेतून जर काही सांगितलं ना तर त्याचं आकलन लवकर होते. लहान मुलांना आपण त्यांच्याशी बोलताना बोबड्या शब्दात का बोलतो, त्याला त्याचं लवकर आकलन व्हावं म्हणून बोलतो ना. तसंच हे आहे की तोच वेदांत सर्व संस्कृत शास्त्र ग्रंथात सांगितलेला असतो, त्यामुळे वाचक समाधानाने संतुष्ट होतो. करवंटी पाहणाऱ्या माकडाला नारळामध्ये काही मलई आणि गोड पाणी दिसतच नाही, त्याप्रमाणे केवळ भाषेचा विचार करणाऱ्याला मराठीतील अध्यात्मविद्या मनास येत नाही, भावत नाही. या अध्यात्मविद्येला भाषेमुळे कधीही कमी समजू नये. असो, बुद्धी जशी कमी जास्त असेल त्याप्रमाणे तशी समजूत होणे स्वाभाविक आहे, पण शिंपलीतील मोत्यांची किंमत शिंपलीमुळे कमी होत नाही. प्रत्येक ईश्वरी वेदसुद्धा ब्रह्माविषयी बोलताना हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही असे म्हणता म्हणता थकले हो. असं जे परब्रह्म अभ्यासाचा सुरुवातीच्या अनुभवाच्या शेवटापर्यंत अनुर्वाच्य किंवा स्वसंवेद्य आहे, त्याच्या वर्णनासाठी कोणतीही भाषा कितीशी कामाला येईल, कारण संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषा शेवटी सारख्याच आहे हे सांगून समर्थांनी या दशकाचा शेवट केला. जय जय रघुवीर समर्थ.